स्टार्ट करूयात आपण पार्ट आपण सुरुवात करण्याच्या अगोदर आपण ह्याच्या अगोदर 3 व्हिडिओ म्हणजे 3 पार्ट अपलोड केले होते. इमर्जन्सी फंड म्हणजेच आपत्कालीन निधी, अचानक लागणारा पैसा. ह्या व्हिडिओच्या अगोदर आपण 3 पार्ट अपलोड केले होते. कोणते 3 पार्ट? पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. आता पार्ट 1 मध्ये का नीडेड आहे, वाय इमर्जन्सी फंड इज नीडेड, हे आपण पार्ट 1 मध्ये केलं होतं. पार्ट 2 मध्ये त्याची प्रोसेस काय ॲक्च्युअली, म्हणजे आपण काय प्लॅन करू शकतो जरी आपल्याकडे म्हणजे जरी आपले खर्च जादा असले, पैसे उरत नसतील, तरी आपण त्याचं कसं प्लॅन करू शकतो हे पार्ट 2 मध्ये केअरफुली लक्ष द्या. पार्ट 1 मध्ये इमर्जन्सी फंड का आवश्यक आहे आपण पार्ट 1 मध्ये मेन्शन केलं होतं. पार्ट 2 मध्ये त्याची प्रक्रिया, प्रोसेस, म्हणजे समजा आता तुमचे खर्चच जास्त आहेत, उरतच नसतील, ते तुम्ही अमाऊंट छोटी का असे ना ती बाजूला कशी काढू शकतो हे आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस केलं होतं. आणि पार्ट 3 मध्ये कॅल्क्युलेशन्स, म्हणजेच जर समजा तुम्ही आता 100ची करायला तयार झालात, 500ची इमर्जन्सी फंड रेडी करायला तयार झालात, किंवा 3000ची किंवा 2000ची कोणतेही असू दे, मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि कुठे इन्व्हेस्ट करायचं, त्याची सेफ्टी, असं बऱ्याचशा गोष्टी आपण पार्ट 1, 2, 3 मध्ये डिस्कस केलेल्या आहेत. आणि मी त्याच्यात कोणतंही प्रॉब्लेम आला, अपघात झाला, तर त्याचं सातत्य कसं ठेवायचं, अशा बऱ्याचशा मागे मी व्हिडिओ अपलोड केल्यात, त्या पण तुम्ही चेक करू शकता. आता असं आहे, एवढं म्हणजेच आता काय काय जणांना एक्सक्यूज, म्हणजेच आता झालं सगळं महत्त्व कळलं की का इमर्जन्सी फंडची का गरज आहे, कसा तयार करू शकतो, कॅल्क्युलेशन सगळं झालं. तरी पण जर तुम्हाला थोडंसं वाटत असेल की यार कसं तयार करू शकतो, आपल्याकडे तर एवढं साधनं वगैरे नाही आहेत, तर आजची व्हिडिओ पार्ट 4 हा एक शेवटचा पार्ट आहे. ही जर तुम्ही व्हिडिओ बघितलीत तर तुमची कोणती परिस्थिती असू दे, कितीही वाईट परिस्थिती असू दे तुमच्यावर, तुम्ही तुमच्या पगारातले, तुमच्या इन्कममधले थोडेसे का होईना पैसे साईडला ठेवणारच, हे मी गॅरंटी देतो. आता आपण स्टार्ट करूया. आता इथे आपल्याला असं डिस्कस करायचं आहे की तुम्ही अंट फिलॉसॉफी ऐकली नसेल कधी. अंट म्हणजे ANT, अंट म्हणजेच मुंगी. इमर्जन्सी फंड म्हणजेच भविष्याची तयारी अगोदरच कशी तयार करून ठेवी, हे म्हणजेच पुढचे जे 6 महिने किंवा त्याचा वर्ष, त्याची अगोदरच त्याची तयारी कशी करून ठेवणे, हे तुम्ही मुंगीकडून शिकू शकता. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे मुंगी. एकदम जे आपण म्हणतोय ना आता प्लॅन आपले जे ठरले की परमत इमर्जन्सी फंड म्हणजे भविष्यात होणाऱ्या अपघाताची तयारी, ते जे आपल्याला तयार करायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे खूप प्रॉब्लेम आहेत, माझे खर्चच खूप असतात, तर तुम्ही ह्या मुंगीचं जर आता मी जे सगळं एक्सप्लेन करणार आहे डिटेलमध्ये, ते व्यवस्थित जर ऐकलात तर तुम्ही किती प्रॉब्लेम असू दे, किती एक्सपेन्सेस असू दे, त्यातलं थोडेसे साईडला काढून तुम्ही सेव्हिंग करणारच. तर आपण स्टार्ट करूया. आता आपण स्टेप बाय स्टेप बघायचं आहे की मुंगी स्टेप बाय स्टेप आपल्याला आता बघायचं आहे की मुंगी भविष्यात येणाऱ्या अडथळ्यांची तयारी कशी करते. इफ यू रिअली वॉन्ट टू क्रिएट इमर्जन्सी फंड, 5 इम्पॉर्टंट थिंग्स यू कॅन लर्न फ्रॉम अंट. म्हणजे जर तुम्हाला खरंच भविष्यात लागणारा पैसा किंवा अडथळ्यांसाठी अगोदरच तयार करून ठेवायचे असेल, तर मुंगीकडून तुम्ही अशा 5 गोष्टी आता मी तुम्हाला सांगेन, ज्याच्याने तुम्हाला म्हणजे खूप हेल्प होईल.
अचानक येणाऱ्या अडथळ्यांसाठी 5 गोष्टी मुंगीकडून आपण शिकू शकते. त्या कोणत्या? लेट्स गेट स्टार्टेड. आता मुंगी जी असते ती तिच्या अन्नाची कशी तयार करते, म्हणजे रोज ती प्रयत्न करत असते. जसं आपण मनुष्य प्रयत्न करतो तसं ती पण प्रयत्न करत असते, पण तिची जी काम करण्याची, नियोजन करण्याची पद्धत आहे ती खूप वेगळी आहे. तिला माणसासारखी एवढी जास्त अक्कल पण नसते, जास्त डोकं पण लावत नाही, पण त्यांची जी कष्ट करण्याची आणि सेविंग करण्याची किंवा भविष्याची जी चिंता असते किंवा भविष्याची एक दूरदृष्टिकोन असतो, तो तिचा एकदम परफेक्ट असतो. मुंगीचं असं आहे आता, जर तिच्या डोक्यात 1 वर्षाचा प्लॅन असतोच किंवा 6 महिन्याचा. तुम्ही कधीही बघा, मुंगी 1 वर्षाचा प्लॅन किंवा 6 वर्षाचं नियोजन घेऊनच अन्नाची साठवा करत असते. तुम्ही कधी बघा, समजा एखादा दाणा कुठे पडला असेल अन्नाचा, तर ती पहिली नेऊन कुठेतरी जिथे ती राहतात तिथे नेऊन पहिले ती ठेवणार, नंतर खाणार. म्हणजे हे गोष्ट मुंगीकडून खूप शिकण्यासारखी आहे. पहिला नियोजन असतो त्यांचा. पहिलं पोट नाही भरत, पहिलं नियोजन, पहिली तयारी. आता दुसरं, मुंगीचं असं आहे, जेव्हा उन्हाळा येतो, केअरफुली आहे का, ही जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितली तर तुम्हाला इतकी क्लॅरिटी येईल ना, तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असो ते सॉल्व्ह होतील. मुंगीचं असं आहे की जेव्हा ती उन्हाळ्यात अन्न गोळा करते, तेव्हा ते असं करते की त्याच्यात डबल गोळा करत असते थंडीसाठी सुद्धा. म्हणजे जर 50% 100% ती जर दिवसाचं अन्न गोळा करत असेल, तर त्याचं 50% ती ठेवते फ्युचरसाठी, म्हणजेच हिवाळ्यासाठी. कारण हिवाळ्यात त्यांना जास्त बाहेर पडता येत नाही अन्न गोळा करण्यासाठी, तर ती हिवाळ्याची तयारी अगोदरच करून ठेवते. म्हणजेच उन्हाळ्यात थंडीचा विचार आणि थंडीत उन्हाळ्याचा विचार. मुंगीचा असा विचारसरणी आहे की ती उन्हाळ्यात थंडीचा विचार करते आणि थंडीत उन्हाळ्याचा. त्यामुळं दूरदृष्टी, तिचा पुढचा विचार करणे प्रक्रिया एकदम स्ट्रॉंग असते. ते आपण मुंगीकडून शिकू शकतो. म्हणजे थिंक अबाउट विंटर इन समर अँड थिंक अबाउट समर इन विंटर. दोन्ही, उन्हाळ्यात थंडीचा विचार करा आणि थंडीत उन्हाळ्याचा. आता मुंगीचे विचार असे काय आहेत का, कारण थंडीत जर अन्न संपलं, थंडीत जर तिला बाहेर पडता आलं नाही, तर ती उन्हाळ्यात साठवलेलं अन्न खाऊ शकते. ही गोष्ट आपण मुंगीकडून शिकू शकतो. हे खूप महत्वाचं आहे. आता हिमयुग, आइस एज. आता हिमयुग म्हणजे काय? हिमयुग म्हणजे जशी पावसाची अतिवृष्टी येते किंवा भूकंप येतो किंवा खूप पावसाळा येऊन सगळे उद्ध्वस्त होत असतो, तसं हिमयुग म्हणजे बर्फ इतकं पडत असतं. मागे एकदा खूप वर्षापूर्वी हिमयुग झालं होतं, तेव्हा पृथ्वीवरचे खूप असे कीटाणू, जंतू, प्राणी मृत्युमुखी पडले, पण मुंगी वाचली. का? कारण मुंगीने अगोदरच 6 महिन्याचं अगोदरच मुंगीने करून ठेवलं होतं. त्यामुळं मुंगी ही एवढ्या वाईट परिस्थितीही वाचू शकली. हिमयुग म्हणजे तेव्हा तिला हिमयुगची जी अतिवृष्टी झाली होती पहिली खूप वर्षापूर्वी, त्यामध्ये का वाचली मुंगी? कारण तिने तिचं नियोजन अन्नाचं 6 महिन्यासाठी अगोदरच असतं, त्यामुळे ती वाचली. यामुळेच वाचली की 6 महिने मेन्शन पण केलं इथं. 6 महिन्याच्या फक्त 6 महिन्याच्या नियोजनामुळे मुंगी एका मोठ्या हिमयुग, आइस एज, अतिवृष्टीमुळे वाचली ती. आणि बरेचसे असे प्राणी होते जे मृत्युमुखी पडले, पण मुंगी वाचली. का? कारण तिचं नियोजन. नंबर 1 हा पॉईंट झाला. दुसरा, मुंगीचं एक वैशिष्ट्य असं आहे
ती खायच्या अगोदर ना बचत करते. समजा मुंगीने आज एक साखरेचा दाणा आणला तर त्याच्यातलं ते अर्ध पहिलं बचत करून ठेवील पुढे आणि अर्ध खाईल. असं मग सेव्ह बिफोर इट, म्हणजे तुम्ही कधी बघा, समजा आता एक अन्न पडलं असेल कुठेतरी, किंवा तुम्ही ऑब्झर्व जरी केलं असेल, एखादा अन्न पडलं असेल तर मुंगी पहिलं नेऊन ठेवते आणि नंतर दुसरा एखादा अन्न असेल तर तो शोधते, तो खाते. असं मुंगीचं आहे. माणसाचं उलट आहे. माणूस काय करतो, पगार आला की पहिलं खर्च करतो आणि नंतर प्रॉब्लेम येत राहतात, मग तेव्हा पैसे नसतात आपल्याकडे. तर खायच्या अगोदर बचत ही मुंगीकडून आपण शिकू शकतो. त्यानंतर तुम्हाला जर माहीत असेल तर मुंगीला 2 पोट असतात, एक खाण्यासाठी आणि एक बचत करण्यासाठी. ती मुंगी तिच्या पहिल्या पोटात म्हणजे खाण्याच्या ऐवजी ती पहिले बचत करते. 2 पोट असतात, एका पोटात ती बचत करते, दुसऱ्या पोटात खाते. पहिलं बचत करणाऱ्या पोटात ठेवते, नंतर ती खाते. असं मुंगीचं वैशिष्ट्य आहे. आता जसं आपलं व्हिडिओ, मी हे का सांगतोय, परत तुम्हाला ट्रॅकमध्ये घेऊन येतो की आपलं जे ठरलंय EF, इमर्जन्सी फंड, त्यासाठी मुंगीकडून ह्या खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तरी तुमच्याकडे काही बहाणे असतील, क्लॅरिटी नसेल, तर मुंगीचा एक तुम्हाला हे गोष्ट सांगतो. समजा मुंगी इकडून चालत येते, हे व्यवस्थित आहे का, हे जर तुमच्या लक्षात राहिलं ना, तर तुम्ही कितीही अडथळे होते आयुष्यात ते सॉल्व करणारच. समजा हा रस्ता आहे आणि मुंगी इथून चालत येते आणि ही मोठी तुम्ही मध्येच तिच्या अशी दगड ठेवली, तर मुंगी त्या दगडीला फोडणार नाही का? मुंगी त्या दगडीवर डोकं पण आपटणार नाही का? तुमच्या नादाला लागणार का? कुणाच्या नादाला सुद्धा लागणार नाही. मुंगी काय करेल, तुम्ही इथं तिचा रस्ता अडवला तर ती इकडून जाईल. जर तुम्ही तिचा रस्ता इथं अडवला तर इकडून जाईल. जर तुम्ही तिचा रस्ता जर इकडून अडवला, इकडून सुद्धा अडवला, तर ती ह्या दगडाच्या वरून हळू जाईल, किंवा इकडून सुद्धा ती जाईल, किंवा इकडून सुद्धा जाईल. म्हणजेच तिला जिथं मार्ग दिसेल ना, जिथं मार्ग तिकडेच ती जाईल. का ती मार्ग शोधते मुंगी? कारण तिच्या डोक्यात एवढंच असतं की तिला अन्नासाठी बचत करायची असते. त्यामुळं किती मध्ये अडथळे आले किंवा किती तुम्ही दगड ठेवलात, किती तुम्ही त्याचं बोटमध्येच ठेवलात, तर ते साईडने जाऊन तिच्या अन्नापर्यंत पोचणार. म्हणजे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मुंगीची. किती अडथळे होते, ती कुणाच्या, नाहीतर असं होतं कधी कधी आपला ॲक्सिडेंट झाला तर काही जण खूप भांडणं करायच्या परिस्थितीत असतात. पण काही जण असं असतात, ॲक्सिडेंट झाला, चला काय मार्ग शोधू. मार्ग समजा कुठे लागला असेल तर ते हॉस्पिटलला कसं न्यायचं पटकन, ते मार्ग शोधतात. आणि काही काही जण भांडणं करत बसतात. ते भांडणं करण्यात काय अर्थ नाही आहे. तर मुंगीचं असं आहे की तिचा लक्ष फक्त अन्नाकडे असतो. त्यामुळे मध्ये जर किती अडथळे आले तरी ती त्याच्याकडे लक्ष देत नाही. शी ऑलवेज सर्च वे इन्स्टेड ऑफ फाईट ड्यू टू क्लॅरिटी. इथं मी मेन्शन सुद्धा केलंय, सर्च वे. प्रत्येक वेळा ती मार्ग शोधत असते. भांडण किंवा फाईट करण्याच्या ऐवजी ती कसा मार्ग शोधू शकते याच्यावरती लक्ष देते. त्यामुळे ती प्रत्येक वेळी अन्नाच्या जवळ पोचते सेव्हिंग करण्यासाठी. तर आता तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. मी एकदा शॉर्टमध्ये सांगतो, शॉर्टमध्ये व्यवस्थित सांगतो. मुंगीकडून काय शिकण्यासारखं आहे. तुमच्याकडे 6 महिने
6 महिने संक्षेपमध्ये मी व्हिडिओ सांगतोय आता पॉईंटमध्ये. नंबर 1, तुमच्याकडे 6 महिने किंवा 1 वर्ष 6 महिने. नंबर 1, सगळे व्हिडिओ नसेल कळले तरी एक मुंगीचे जे पॉईंट आहेत ज्यानुसार आपण सेविंगसाठी हेल्प होईल आपल्याला ते शेअर करतोय. 6 महिने किंवा एक वर्ष तुमच्याकडे इमर्जन्सी फंड म्हणजे थोडे पैसे साईडला असावे, ज्या कारणाने अपघातात तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. नंबर 1, काम करताना कधीही 6 महिन्याचा विचार करूनच करत राहावं. त्यामुळे काय होतं की आपण थोडे पैसे साईडला ठेवतो. नंबर 2 झालं. नंबर 3, हा जो हिमयुगची अतिवृष्टी आली ज्यामुळे मुंगी पृथ्वीवर जास्त मुंग्या वाचल्या का? कारण तिच्याकडे नियोजन होता 6 महिन्याचा. हे 3 झालं पॉईंट. जर तुम्हाला कुठल्याही मोठ्या जसं कोविड येतं, कधी अतिवृष्टी येते, भूकंप येतात, त्यामुळे वाचायचं असेल तर इमर्जन्सी फंड थोडेसे पैसे पगारातले थोडेसे का होईना पैसे साईडला काढून ठेवणे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा. 4था पॉईंट, खायच्या अगोदर बचत करा. बहाणे अजिबात, जर तुम्हाला सेव्हिंग करायची असेल तर तुम्ही बहाणे अजिबात बनवू शकत नाही. ही पॉईंट नक्की लक्षात ठेवा की चालत असताना मध्ये कितीही अडथळे येऊ दे, प्रॉब्लेम, मार्ग, ऑलवेज फोकस ऑन सोल्युशन काय आहे, मार्ग काय आहे, याच्यावर तुमचा फोकस पाहिजे. तर अशा महत्त्वाच्या गोष्टी आपण इमर्जन्सी फंडसाठी मुंगीकडून सुद्धा शिकू शकतो. जेवढं मला माहीत होतं ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलं आहे. 4 पार्टमध्ये मी इमर्जन्सी फंड एकदम डिटेलमध्ये सांगितलं आहे. हे 4 पार्ट गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कोणी असू दे, सगळ्यांसाठी सिमिलर आहेत. तिथं फक्त तुम्ही 500च्या ऐवजी 3000 टाकून कॅल्क्युलेशन केलं तर ॲटोमॅटिकली येईल. 4 व्हिडिओ बघितले की तुम्हाला एकदम क्लिक होईल डोक्यात की इमर्जन्सी फंड खूप महत्त्वाचं आहे. आता सगळं व्यवस्थित मी एक्सप्लेन केलं आहे. इथे इमर्जन्सी फंड आपल्याचं सगळं एक्सप्लेनेशन संपलं आहे. आता नवीन तुमच्या काही क्वेरी असतील इमर्जन्सी फंडविषयी तर तुम्ही कॉमेंटमध्ये मेन्शन करा, मी रिप्लाय करतो. आता नवीन पुढे अशी गोष्ट मी एक्सप्लेन करणार आहे जी आपल्या मराठी लोकांमध्ये जास्त कोणी बोललं जात नाही. त्यामुळंच गरीब हा छोटासा गरीब राहतो, श्रीमंत बनत जातो. तर त्यासुद्धा व्हिडिओ लवकरच येतील. तर थँक्यू.